बाबांचं पाहून रूप, माझ्या साईचं पाहुण रूप, माझ्या बाबांचं पाहुण रूप. थँक्यू डीजे. चला लगेच फलंदाज आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचंय वेळेची दिरंगाई न करताना. मात्र वेळ तेवढा दौडू नका. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज जितम घरत ही स्पेशालिटी आहे. जितम घरत या गोलंदाजाची विकेट टेकिंग गोलंदाज कसा असावा याचं परिपूर्ण प्रात्यक्षिकरण दाखवत असताना आणि जितम या गोलंदाजाकडे तेवढं कॅलिबर आहे विकेट घेण्याची, फलंदाजी म्हणा किंवा विकेट म्हणा. परंतु ज्या पद्धतीने आपण पाहतोय या खेळाडूने खूप चांगली प्रगती केलेली आहे. MPL सुद्धा हाताळतो आणि तिथून त्याचा जो प्रवास सुरू झाला ना तो त्याने मागे वळून कधीच पाहिलं नाही. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 6 धावा. षटक क्रमांक पहिला आहे. थोड्याच वेळात पंच ऑनफिल्ड जातील. विरल नायर, आशुतोष व्यवहारे आणि अजित म्हात्रे अशी मात्र त्रिमूर्ती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला पहिला हा चेंडू सोडून दिलाय. परिपूर्ण आपण पाहू शकतायत एक धाव निश्चित स्वरूपात पाहायला मिळेल आणि एकेरीने धावसंख्या 22च्या स्वरूपात पहिलं षटक या ठिकाणी मात्र आपण पाहतोय जितम घरतने खूप चांगल्या प्रकारचं हाताळलं गेलं आणि पहिल्या षटकामध्ये धावसंख्या जर आपण पाहिली तर अतुल आम्हाला दर्शवत आहेत की 7 धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. कुणबी प्रीमियर लीग 2021चा हा शानदार सोहळा आज बी गट मध्ये आपण पाहतो सामने आहेत. यानंतर लगेच टॉस केला जाणार आहे. 5 षटकं होण्याच्या अगोदर आपण प्लेइंग 11ची लिस्ट आपण आमच्यापर्यंत फिलअप करून जमा करा आणि टॉससाठी रेडी राहायचं आहे. जसं 4.5 चेंडू फेकले जातील तसं आपण टॉस बॉक्समध्ये प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण टॉस करण्यासाठी रेडी राहायचं आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 7 धावा. अतिशय ग्लॅमर या खेळाला 120 ग्रॅमच्या या टेनिस चेंडूने तुम्हा सर्वांना वेड लावून सोडलंय. असा पॉप्युलर खेळ म्हणजेच क्रिकेट पाहायला मिळतो. 2 फलंदाज एकाच साईडला आपण पाहतोय मिस्टर गौरव आणि एकाच साईडला प्रेमित राऊत. बाद झाल्यानंतर मात्र ही स्थिती आतापर्यंत आपण पाहू शकतायत. प्रेमित राऊत मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज शिवम बाद झाल्यानंतर मात्र ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला ऑन साईडला गौरवचा फटका. क्लास टायमिंग. ग्लेन मॅक्सवेल हिटमॅन रोहित शर्मा कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडूला फेकून दिलंय डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगच्या डोक्यावरून. 6 धावा. साई नामाचा गजर चाले, साई नामाचा गजर चाले, चालले भक्त साई द्वारी घेऊन खांद्यावरी ही पालखी शिर्डीला चालली, ही पालखी शिर्डीला चालली. फुला पानानं सजविली आतमध्ये बसलाय. थँक्यू डीजे थँक्यू. जबरदस्त अटेम्प्ट केला यावेळेला चेंडू आपण पाहिला तर पीक जबरदस्त केलं. टप्पा पडल्यानंतर ज्या अनुषंगाने बॅट फिरवण्याची शैली, बॅटचं एलिव्हेशन लाजवाब गौरवचं पाहायला मिळालं. कारण प्रतिस्पर्धी संघ सुद्धा बलाढ्य आहे आणि गौरवने मात्र यावेळेला कोणतंही प्रेशर न घेताना निडर मनाने हा फटका खेळला गेला. अप्रतिम. कधी कधी आयुष्यात जोखीम पत्करावी लागते कारण आयुष्यात जिंकाल तर नेतृत्व कराल आणि हराल तर मार्गदर्शन कराल हे स्वामी विवेकानंद यांचे विचार आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या जर आपण पाहिली तर षटकार आणि धावसंख्या स्कोर कार्डवर 13 धावा एक गडी बाद. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज यश. ऑन साइडला फटका चांगला इनटू द गॅप मध्ये. नो चान्स फॉर दिस फिल्डर अँड गेट इट 1 बाउन्स 4 रन्स. KPL चौकार. गुड शॉट. बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन, साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन. थँक्यू. वेलकम बॅक. धावसंख्या 17. 17 धावा या फलकावर पाहायला मिळतात. विचार विनिमय करण्यास भाग पाडला गेलाय परंतु जास्तीत जास्त चर्चा करू नका, वेळ दौडू नका. 17 धावा या फलकावर पाहायला मिळतात. जे युट्यूबच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेलेत पाटील नेटवर्कच्या कव्हरेज करताना आपल्याला पाहायला मिळतात. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून त्यांचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. जे घर बसले या मॅचचा आनंद घेत आहेत त्यांचं शतशः आभार. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 17 धावा एक गडी बाद. आतापर्यंत प्रेमित 1 धावांचे खेळी करतोय तर गौरवच्या बॅटमधून 10 धावा 2 चेंडून मागे. एकंदरीत पाहायला मिळतात 3 चेंडू खेळले गेलेत. यामध्ये 1 चौकार 1 षटकार. सुपर बॅटिंग. 333च्या स्ट्राईक रेटने गौरव खेळी करत असताना पाहायला मिळतोय. अतुलजी घरात खूप चांगली माहिती देत आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही शतशः आभार व्यक्त करतोय. गोल्डन मॅजिक फिंगर.
धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 17 धावा. चला वेळ दौडू नका. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येताना आपण पाहू शकतात. गोलंदाज यश. एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी, स्टँडर्ड या सर्व काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला ऑन साइडला पुलचा फटका, पॉवरफुल, सक्सेसफुल अँड वंडरफुल शॉट आउट ऑफ द पार्क. क्या बात आहे गौरव, सुपर बॅटिंग. घाट चालताना साई नाव तुझं ओठान, नाही सुद मला कणाची, बरलं रूप तुझं डोल्यान. पायी वाट घाट चालताना साई नाव. 3 चेंडूचा खेळ झाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 23 धावा. यश पूर्णपणे अडचणीत येत असताना 3 चेंडू मागे 16 धावा खर्च करतोय आणि यश यावेळेला थोडासा शॉर्ट ऑफ लेन चेंडू फेकण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याचा फायदा मात्र प्रतिस्पर्धी संघ गौरवच्या बॅटमधून देखणे फटके पाहायला मिळत आहेत. धावांची भूक न मिटणारा खेळाडू आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर धावांचं मॅन्युफॅक्चरिंग मशीन म्हणून प्रेमित राऊत आणि गौरव या 2 फलंदाजांकडे पाहिलं जातं. सुपर बॅटिंग. हा चेंडू खूप छान पद्धतीने पाहायला मिळतोय. या लेंथला विसरले असतील कदाचित यश. कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 चेंडूचा खेळ झालाय आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 23 धावा, 1 गडी बाद. आतापर्यंत 16 धावा जमविल्या गेल्यात वैयक्तिक गौरवच्या बॅटमधून. 2 षटकार, 1 चौकार. यावेळेला ऑन साइडला आपण पाहतोय फटका चांगला आहे. मिडॉनचा क्षेत्ररक्षक जितम घरात पुढे सरसावतोय. तत्पूर्वी 1च धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 24 धावा. प्रथम फलंदाजी करताना संघ एजे रायडर्स दैसर हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. शिवम बाद झाल्यानंतर जी जिम्मेदारी मात्र यावेळेला आपल्याला पाहायला मिळाली ती गौरवच्या बॅटमधून आपण पाहतो. कारण जगातील सर्वात चांगलं टॉनिक कोणतं आहे तर जबाबदारी. आणि जबाबदारीचं टॉनिक प्यायल्याने खेळाडू मनुष्य आयुष्यभर थकत नाही. यावेळेला मात्र फुल लेंथ चेंडू आपण पाहतोय. वाईट यॉर्कर ज्याला म्हटलं जाईल त्या पद्धतीने चेंडूला या वेळेला पिच केलं गेलं होतं आणि षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर या वेळेला 2 कंप्लीट झालेत. एक्झॅक्टली 12.50च्या सरासरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर 25 धावा, 25 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. आपण पाहतो हे मैदान सुसज्ज मैदान आहे. श्री छत्रपती संभाजीराजे क्रीडांगण बेटेगावचं हे ऐतिहासिक मैदान आणि या मैदानातून सुरू असलेला हा क्रिकेटचा थरार आपल्या या यूट्यूबच्या माध्यमातून 195 देशांमध्ये सर्वत्र पसरला गेलाय. खरोखरच या स्पर्धेला पुन्हा एकदा मानाचा मुजरा असेल. $25 रन्स, 2 पंच मैदानाच्या आतमध्ये मिस्टर विरल नायर अँड आशुतोष व्यवहारे. ज्या मातीत रुजलो मातीत वाढलो त्या मातीला आद्य प्रणाम करणं आद्य कर्तव्य आणि सूर्य नारायण देवाला नतमस्तक होत असताना या वेळेला आशुतोष व्यवहारे, विरल नायर जात असताना आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये ऑल इज वेल. कुणबी प्रीमियर लीग 2021चा हा शानदार थरार आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू आणि फळी यांच्यामधलं द्वंद्व युद्ध मोहित गरत पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळाले आणि तदनंतर चंदनजी गरत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगल्या प्रकारचं पंचांची भूमिका. मात्र मॅच ज्या वेळेला आपण पाहतो स्टार्ट झाल्यानंतर थांबणं खूप नामुमकिन होणं हीच खूप गरजेची गोष्ट असेल. कारण तुम्ही लवकरात लवकर तेवढं पिकअप करा, कव्हर करा आणि या 10 आज मॅच आहेत ते मात्र शेड्यूल पूर्ण झाला पाहिजे. मित्तल गरत यांची सुद्धा खूप चांगल्या प्रकारची खरोखरच मेहनत पाहायला मिळते. यावेळेला ऑन साईडला आपण पाहू शकतायत. ऑन साईडला खेळला गेला, एकदा वर्जित केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का? फेकी येईपर्यंत दुसऱ्या धावेसाठी पलटले गेले चित्त्याच्या चपळाईने. जर कदाचित डिरेक्ट हिट झाला असता तर डेफिनेटली मात्र 1च धाव मिळते. कारण कपात केली झाली ती 1 शॉट आणि 1 धाव शॉट असल्या कारणानं मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत 1च धाव येईल आणि एका धावेची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 26 धावा. बॅट स्लाइड न केल्यामुळे मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत 1 धाव. म्हणूनच या पंचांना पूर्ण महाराष्ट्रभर भ्रमण केलं जातं. हे आपण सातत्याने पाहायला मिळतं. क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट ॲज अ शार्प ॲज अ नीडल.
आदरणीय सन्माननीय एक चांगलं व्यक्तिमत्व राहुलजी घरस साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. राहुलजी घरस साहेब, मी विनंती करेन आपण सन्मानानं व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. संजोगजी घरात यांना सुद्धा विनंती करेन की सर आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. यावेळेला रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला जातोय, परंतु परफेक्ट जो मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट व्हायला हवा, परफेक्ट स्विच हिटचा फटका यायला हवा, तो मात्र प्रेमित राऊत यांच्या बॅटमधून आतापर्यंत येताना दिसत नाहीये. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 27 धावा. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत विचार केला तर जवळजवळ 2 चेंडूचा खेळ झालाय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला होता, चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. एकदा वर्जित केली जाईल. एका धावेनिशी धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या दुसरी धाव सुद्धा परिपूर्ण केली जाते आणि 2 धावांची धावसंख्या जर आपण पाहिलं तर 29 धावा. तीन चेंडूचा एकंदरीत खेळ झाला आणि धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 29. थँक्यू मानव. पुन्हा एकदा जितम घरत एक लेफ्ट आर्म. यावेळेला ऑन साईडला जबरदस्त प्रहार, चेंडू सीमारेषा पार. गौरवच्या बॅट मधून आलाय हा KPL षटकार. व्हॉट अ शॉट. बाबा मैं शिरडी को पैदल चल के आऊंगा, साईं बाबा मैं शिरडी को पैदल चल के आऊंगा, और तुझे कांधे में घुमाऊंगा. थँक्यू डीजे. या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते 35. पुन्हा एकदा ऑन साईडला जबरदस्त स्लॉक स्वीप केला जातोय. तेवढंच उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण, गुड फिल्डिंग. फेकी येईपर्यंत एकच धाव ॲक्युरेट फेकी केली जाते. गुड फिल्डिंग, गुड थ्रो. एक धाव येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 36 धावा. वेलकम अक्षय, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. अक्षय घरात एक मॅग्निफिसंट प्लेयर. हलक्या हाताने चेंडूला मात्र दिशा देण्याचं फक्त काम केलं गेलंय. लेगबाईचा इशारा विरल नायर यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. एकच धाव्यावर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरी आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 37. 37 धावा. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत. 4 चेंडूचा खेळ झालाय आणि 4 एकंदरीत 3 षटकांचा खेळ झालाय. 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ती 37 धावा. 37. अतुल गरज चांगली माहिती देत असताना की 3 षटकांचा खेळ झालाय. 12.33 ची सरासरी आहे. दहिसर AJ रायडर्स हा संघ जर आपण पाहिला तर 37 धावांवर पोहोचला गेलाय. चला प्लीज, नो मीटिंग नो टाइम. पाण्याची व्यवस्था मित्तल यांच्या माध्यमातून केली जाते. 37 धावा, 3 षटकं एकंदरीत आपल्याला पाहायला मिळतात. 12.33 च्या सरासरीने कुणबी प्रीमियर लीग 2021 मानाची, प्रतिष्ठेची, सन्मानाची, अभिमानाची स्पर्धा अर्थातच कुणबी प्रीमियर लीग आपल्याला पाहायला मिळते. कारण 2 वर्ष या स्पर्धेला वाट पाहावी लागली होती. गेल्या वर्षात सुद्धा ही डिक्लेअर झाली होती स्पर्धा, परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता पुन्हा एकदा ही स्पर्धा मात्र थोडीशी पोस्टपोन केली गेली आणि कालचा दिवस उजाडला गेला. 10 डिसेंबरचा आपण पाहतो. खऱ्या अर्थानं पाहायचं आहे कशा पद्धतीने मात्र या वेळेला आपण पाहतोय फलंदाजी करतील. कारण आतापर्यंत रिस्पॉन्सिबिलिटी जाणले आणि जबाबदारी खूप महत्त्वपूर्ण भूमिका असते. चौथं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मिस्टर स्वप्नील आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतात. एक लेजंड खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. गोलंदाजी मार्कवर मिस्टर स्वप्नील. 37 धावा. प्रेमित राऊत एका साईडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनपर्यंत बॅट तळपलेली नाहीये. मात्र यावेळेला आपण पाहतो अप्रतिम शफल होऊन खेळला गेला आणि सरळ चेंडूला फेकून दिला लॉंगॉनच्या डोक्यावरून. 6 धावा आमच्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी. KPL षटकार. गुड शॉट. या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते 43 धावा. AJ रायडर्स दहिसर या संघाचे आमचे लाडके मायबाप प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित झाले त्यांच्या माहितीसाठी आणि प्रमुख मान्यवर या ठिकाणी नुकतेच उपस्थित झालेले त्यांच्या माहितीसाठी हा सामना आपण पाहतोय. AJ रायडर्स दहिसर आणि सरकार चॅलेंजर्स बेटेगाव हा सामना सुरू आहे. यावेळेला आपण पाहू शकता हा चेंडू मात्र गौरव वेगाने फार निघून गेले होते. जर कदाचित यावेळेला व्यवस्थित फेकी झाली असती तर फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता होती.
43 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहू शकतायत. स्वप्नीलने लगेच परिवर्तन केलं आपल्या गोलंदाजीवर. यावेळेला परिवर्तन ही काळाची गरज आहे आणि म्हटलं जातं ना, चेंज इज ओनली थिंग दॅट गिव्ह यू अन अपॉर्च्युनिटी. कारण बदल ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला क्रिकेटच्या इतिहासामध्ये सातत्याने संधी देत असते. इट इज नो नेव्हर लेट टू मेंड. सुधारणेला कधीच उशीर होत नसतो खेळाडूंकडून आणि त्याचंच प्रात्यक्षिकरण दाखवलं गेलं. मॅग्निफिसंट डिलिव्हरी. यावेळेला पाहिलं थोडंसं ग्रहण लागल्यासारखं, मात्र यावेळेला स्ट्रोक खेळलं गेलं होतं ऑफ्टमच्या बाहेर येऊन आणि यावेळेला आपण पाहतोय एक धाव निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. बॅटचा थोडासा हिस्सा लागला होता. एक धाव येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते एजे रायडर्स दहिसर या संघाची 44 रन्स. यानंतर होणारा सामना जाणता राजा काटाळे आणि चाणक्य सुपर किंग्स बेटेगाव. चला दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस करण्यासाठी रेडी राहायचंय. यावेळेला ऑन साइडला गौरव ब्रँडचा ब्रँडेड षटकार आउट ऑफ द पार्क. ग्लोरियस शॉट, मॅग्निफिसंट टायमिंग. दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग. ह्यूज अ 6. 6 धावा. तुमच्या नादान मी पाहिली. थँक्यू मानव. खूप चांगलं मात्र मंत्रमुग्ध करणारं हे सॉन्ग गुरुवार आल्यानंतर ओम साईराम हे प्रत्येकाच्या साई भक्तांच्या मुखात पाहायला मिळतं. रोज लाख इरादे बनते हे, इरादे बनके टूट जाते हे, शिर्डी वही जाते हे, जिने साई बाबा बुलाते हे. ओम साईराम. यावेळेला पाहिलं न्याळलं थोडंसं. यावेळेला दबाव आहे स्वप्नील यांच्यावर. वाईटचा इशारा येतोय आशुतोष व्यवहारे यांच्याद्वारे आणि एक धाव वर्जित केली जाते. धावसंख्या अतुल घरत आम्हाला दर्शवतात की 51 रन्स. एजे रायडर्स दहिसर या संघाची स्थिती मजबूत पाहायला मिळते. अप्रतिम. यावेळेला हा चेंडू जर आपण पाहिला लेग ब्रेक चेंडू होता. ऑफ्टमच्या थोडासा बाहेर चेंडूला पिच केला आणि बाहेर निघत असताना पाहायला मिळतोय. गुड डिलिव्हरी. 11 चेंडूमध्ये 32 धावा. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर गौरवच्या बॅटमधून ताबडतोड फलंदाजी झंझावती झुंजार खेळी आतापर्यंत पाहायला मिळते. अप्रतिम. पुन्हा एकदा अगेन्स्ट द टर्न खेळण्यापासून मजबूर केलं गेलं होतं. 12 चेंडू आणि 32 धावा मात्र यावेळेला गौरवच्या बॅटमधून पाहायला मिळत आहेत. एक्झॅक्टली 4 षटकांचा खेळ समाप्ती अखेर झालाय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. 51 धावा 1 गडी बाद. चांगली पार्टनरशिप यावेळेला पाहायला मिळाली. भागीदारी रचण्याची गरज होती आणि ती भागीदारी रचली गेली आणि पहिलं षटक या ठिकाणी 4 षटक एकंदरीत पाहायला मिळाले, ज्यामध्ये 2 षटक जितम घरतने हाताळले गेले, 2 स्पेल आणि तदनंतर मात्र एक स्पेल जर आपण पाहिलं तर यश आणि स्वप्नील यांच्या माध्यमातून. प्रणय घरत, क्रितेश घरत या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. कर्णधार या ठिकाणी आपण पाहतोय जाणता राजा काटाळे संघाचा क्रितेश घरत कॅप्टन असतील आणि एका साईडला चाणक्य सुपर किंग्स बेटेगाव संघाचे लेजंड खेळाडू प्रणय घरत. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. ब्रँड ऑफ नवली. तर 4 षटकांचा खेळ झाला आणि 4 षटकांमध्ये धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 51 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाज जर आपण पाहिला तर यावेळेला सुजित आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना 4 षटकं आणि 4 षटकांमध्ये 51 धावा, ज्यामध्ये 32 धावांचा सिंहाचा वाटा पाहायला मिळतोय. डॉट चेंडू पण आले, परंतु यावेळेला चांगल्या प्रकारची फलंदाजी आतापर्यंत आपण पाहू शकतायत. युट्यूबच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेले त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. विकी पाटील, सुनील वजय यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. यावेळेला ऑन साइडला आपण पाहतोय सुरेख पद्धतीने चेंडूला चिप शॉट खेळला गेला. चेंडू फार वेगाने निघून गेला. ॲज अ स्विफ्ट ॲज अन ॲरो. बाणासारखा वेगवान चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. 4 धावांकरता KPL चौकार. गुड शॉट बाय प्रेमित राऊत. या चौकाराच्या साहाय्याने धावसंख्या जर आपण पाहिली तर 55 धावा 1 गडी बाद. प्रेमित राऊत जर आपण पाहिलं तर 16 धावांचा खेळ आतापर्यंत 16 धावांची खेळी करतोय. गुड बॅटिंग. 10 चेंडूमध्ये 160 च्या स्ट्राईक रेटने.
यावेळेला ऑन साईडला मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट झालाय, परंतु क्षेत्ररक्षकाला निवडला कारण ते डिस्टन्स आहे ते खूप दूरवर आपल्याला पाहायला मिळतं आणि म्हणून त्या विभागात त्या क्षेत्रामध्ये जर आपण पाहिलं तर थोडंसं क्लिअर होणं नामुमकिन झालंय. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 55 धावा, 2 गडी बाद. प्रेमितने मात्र या वेळेला बॅक टू द पॅव्हिलियन मध्ये येत असताना 16 धावा 11 चेंडूंमध्ये मात्र जमविल्या गेल्या आणि तंबूच्या आसऱ्याला परतत असताना चालली शिर्डी थँक्यू. गाव 2 चेंडूचा खेळ झाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 55 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एजे रायडर्स दहिसर हा संघ आपण पाहू शकतायत. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ही स्पर्धा जर आपण पाहिलं तर आज कुणबी प्रीमियर लीग 2021 वर्ष दुसरे आपल्याला पाहायला मिळतं आणि दुसरा दिवस आपण पाहू शकतायत. पुन्हा एकदा गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज होताना सुजित ह्या वेळेला मात्र खूपच बिमार च्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याचंच कारण या ठिकाणी आपण पाहू शकतायत. नोचा इशारा आणि फ्री हिटचा सिग्नल विरल नायर यांच्या माध्यमातून दर्शवला गेलाय आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 1च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 56 धावा 56 रन्स. लॉस ऑफ 2 विकेट. प्रथम फलंदाजी करताना दहिसर एजे रायडर्स हा संघ पाहायला मिळतोय आणि 2 हात करताना सरकार चॅलेंजर्स बेटेगाव. पुन्हा एकदा सुजित फ्री हिटचा चेंडू घेऊन येईल उजव्या हाताने. यावेळेला पाहिलं सरळ चेंडूला फुलटॉस चेंडूला थारा नाहीये कारण आयुष्यात 2 गोष्टी कधीच वाया घालवायच्या नसतात. पहिली गोष्ट म्हणजे अन्नाचा कण आणि दुसरी गोष्ट म्हणजे आनंदाचा क्षण. आणि फुलटॉस आलेला चेंडू हा कधीच वाया घालवायचा नसतो. तेच केलं गौरवने आणि यावेळेला सोने पे सुहागा 6 रन्स. तर यावेळेला 3 चेंडूचा खेळ झाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 62 धावा. या 3 चेंडूनंतर लगेच आपण टॉस बॉक्स मध्ये वळणार आहोत. धावसंख्या झालेली आहे ती 62. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एका साईडला प्रणय घरत लेजंड खेळाडू तर एका साईडला आपण पाहतोय अपकमिंग आणि खूप चांगलं नाव कमावलंय बिरवाडी गावाचं नाव उज्ज्वल केलंय ते मात्र क्रितेश घरत आपण पाहतोय. ऑन साईडला फटका चांगला आहे एकदा वर्जित केली जाते. गौरव मात्र स्ट्राईक एंडकडे येण्याचा अट्टाहास जरूर करतील कारण त्यांना माहिती आहे माझे बॅट तळपले आणि धावांची अक्षरशः मॅन्युफॅक्चरिंग मशीन म्हणून ज्यांच्याकडे या इनिंगमध्ये पाहिलं गेलं. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 63. आदरणीय सन्माननीय राजेजी गरज साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सर आपलं कुणबी प्रीमियर लीग 2021 मध्ये सहर्ष स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी केतनजी घरत यांच्या शुभ हस्ते केलं जात आहे. केतन राऊत यांच्या माध्यमातून आपण पाहतोय या स्पर्धेचे आयोजक आहेत. धावसंख्या फलकावर 63. 63 धावा. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 4. या 2 चेंडूनंतर लगेच थेट आपण प्रेझेंटेशन बॉक्स टॉस बॉक्स मध्ये वळणार आहोत. कुणबी प्रीमियर लीग 2021 आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना 63 धावा 63 रन. सचिंद्र साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात त्यांचं सुद्धा आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. यावेळेला फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा आ बैल मुझे मार अशा प्रकारचा चेंडू यावेळेला तोफा आता कबूल किया आउट ऑफ द पार्क. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. 6 धावा. गुड शॉट. थँक्यू डिझे. धावसंख्या 69. 69 धावा आणि गौरवच्या बॅटमधून आतापर्यंत 45 रन 45 धावा वैयक्तिक इंडिव्हिज्युअल. या वेळेला मात्र जबरदस्त प्रहार बॅट दाखवायचे गौरव. अप्रतिम पहिलं अर्धशतक या स्पर्धेतलं मात्र गौरवच्या बॅटमधून पाहायला मिळतं. झंझावती झुंजार खेळी स्टँडिंग ओवेशन. यावेळेला आपण पाहू शकता टाळ्यांचा गजर पुन्हा एकदा येऊ द्या गौरवच्या फलंदाजीसाठी. जबरदस्त अप्रतिम. धावसंख्या तब्बल जर आपण पाहिली तर एजे रायडर्स दहिसर या संघाची आपण पाहू शकलात 75 धावा तब्बल आणि 76 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय सरकार चॅलेंजर बेटेगाव या संघासमोर.
या पण दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल जाणता राजा काटाळे आणि चाणक्य सुपर किंग्स बेटेगाव. आम्ही शेती वाले अरे वाडी वाले धट सरवर कुठे काटाळे अरे शेती काय करतात आमचे गावाला अरे आशीर्वाद देऊ खट्टू देवाचा. थँक्यू सर, थँक्यू. वेलकम बॅक. या पण प्रमुख अतिथींच्या उपस्थितीने 4 चांद लागले गेलेत या स्पर्धेला सकाळच्या सत्रामध्ये. आणि आपण प्रथमतः चॉईस करणार आहोत. एका साईडला आपण पाहू शकतायत प्रणय क्रितेश, मात्र या ठिकाणी आपण पाहतोय प्रणय घरात हॅलो 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 चेक. या आपण कॉइन स्पिन केला जातोय. यस, थँक्यू व्हेरी मच घरत साहेब. आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. प्रणय घरत या ठिकाणी आमच्या समोर जोडले गेलेत. क्रितेश घरत एका साईडला आपण पाहतोय. तर प्रणयजी सकाळच्या सत्रामध्ये शुभ सकाळ, गुड मॉर्निंग आणि या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. प्रणय, सकाळचं सत्र आहे, थोडंसं ड्यूप फॅक्टर आपल्याला पाहायला मिळतं. सूर्याची थोडीशी कोवळी किरणं मात्र मैदानात आलेली आहेत. काय एक्झॅक्टली डिसिजन काय असेल आपलं? पहिले तर आम्ही टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. नक्कीच 5 षटकं आहेत, 30 चेंडू तुम्हाला फेकायचे. त्यासाठी तुमचे 3 ते 4 असे प्रमुख अस्त्र जे ट्रम्प कार्ड गोलंदाज कोण असतील आजच्या या प्लेइंग 11मध्ये? माझं ट्रम्प कार्ड म्हणजे बॉलिंगचं दालन, राकेश आणि प्रथमेश. नक्कीच प्रणय, भरपूर वर्ष आपण टेनिस क्रिकेटमध्ये रुजू आहेत. MRIच्या चेंडूपासून तुम्ही प्रवास आतापर्यंत पाहायला मिळतो. लेजंड खेळाडू म्हणून ओळखले जात आहेत. अपकमिंग यंगस्टरला आपण फिटनेसच्या बाबतीत काय सजेशन करतील, काय सल्ला देतील आपण? जर फ्युचरमध्ये जास्त चांगलं क्रिकेट खेळायचं असेल तर फिटनेस करणं जरुरी आहे. हाईटनुसार त्यांनी वेट डेव्हलप करणं इम्पॉर्टंट आहे फर्स्ट. नक्कीच प्रणयजी, कुणबी प्रीमियर लीग आज समाज बांधवांना एकत्रित येऊन, फक्त उद्दिष्ट क्रिकेट आहे परंतु समाज बांधवांना एकत्रित येऊन या क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घ्यावी यासाठी मात्र ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आज कुठेतरी आज कुणबी प्रीमियर लीगच्या माध्यमातून एखादा खेळाडू चांगल्या व्यासपीठ त्याला मिळावं यासाठी ही स्पर्धा आहे. या स्पर्धेविषयी आपल्या हृदयाच्या अंतःकरणापासून मनोगत कसं व्यक्त करतील? गेली 2 वर्ष ही टुर्नामेंट झाली नव्हती, पण आम्ही खूपच वाट बघत होतो या टुर्नामेंटची. आणि ती सगळे आम्ही कुणबी प्रीमियर भाऊ आणि बंधू लोकांनी ही आज प्रीमियर लीग आणि एवढं सुंदर ग्राउंड ऐकलं, यांच्यासारखी त्यांची मेहनत खूप वाखाणण्यासारखी आहे. खूपच चांगली मेहनत. नक्कीच, थँक्यू व्हेरी मच प्रणय. क्रितेश, वेलकम प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. क्रितेश, जर नाणेफेकीचा कौल जिंकला असता तर काय डिसिजन आपण घेतला असता? फिल्डिंगच घेतली असती. आता मनाच्या विरोधात तुम्हाला 30 चेंडू खेळायचे आहेत, 5 षटकं खेळायचे आहेत. काय मॅक्झिमम टोटल असेल की प्रतिस्पर्धी संघाला आपण इथपर्यंत टार्गेट दिले, कदाचित थोडंसं दडपण असेल? टोटल असं काही नाही, बघूया आता स्कोर किती होतो, जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करू. आणि नक्कीच प्लेइंग 11मध्ये असं ॲज अ कॅप्टन म्हणून 3 ते 4 असे फलंदाज कोणते असतील आपल्या समवेत? किरण भाऊ आहे, निशान आहे, मी स्वतः आहे, सातो वगैरे आहेत. नक्कीच तुम्ही मोठमोठ्या स्पर्धा सुद्धा खेळतायत, परंतु जेव्हा समाजाच्या मॅचेस असतात तेव्हा तुम्ही पहिलं प्राधान्य देता आणि त्यासाठी तुम्हाला सॅल्यूट असेल. या स्पर्धेविषयी आपण काय म्हणते? स्पर्धेत तर ह्यावेळी कसं आहे, आता आम्ही तर कंटिन्यू बाहेर खेळतोय, पण जे नवीन मुलं आहेत त्यांना खेळायला चान्स मिळते कारण ह्यामुळे ते पुढे जाऊ शकतात. नक्कीच क्रितेश, असा आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधला आणि टेनिस क्रिकेट मधला असा कोणता खेळाडू आहे जो तुम्ही आदर्श मानता, त्या खेळाडूला फॉलो करता? ओमकार देसाई आणि शेन वॅटसन. क्या बात आहे, थँक्यू व्हेरी मच. तर नाणेफेकीचं कौल पाहुण्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. तर ओनर आहेत आमच्या समवेत या ठिकाणी आपण पाहतो नक्की सुपर किंग्स बेटेगावचे सर, काय म्हणतील ही स्पर्धा? चला, 2 फलंदाज घाई करा आणि क्षेत्ररक्षण त्वरित सजून घ्या, वेळेची दिरंगाई न करताना. प्लीज डोंट वेस्ट द टाइम. तर चाणक्य सुपर किंग्स बेटेगावचे ओनर आमच्या समवेत जोडले गेले. सर, आपलं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये हार्दिक स्वागत. आणि आज आपण कष्टाच्या, घामाच्या, मेहनतीने आज आपण पैसा मात्र या खेळाडूंवर लावतायत आणि कुठेतरी मात्र समाजातील एक खेळाडू पुढे जावा यासाठी तुमची ती मेहनत आपल्याला पाहायला मिळते. कसं वाटतं एकंदरीत ही स्पर्धा अनुभवताना? सर्वात पहिलं तर KPL आयोजक विनोद आणि टीम ह्यांचं मी मनापासून अभिनंदन करीन की असा प्लॅटफॉर्म तयार करून देणं उभरत्या खेळाडूंसाठी
काहीतरी करणं, मॅचबरोबरच शिक्षण म्हणजे क्रीडा शिक्षण ह्याच्याबरोबर सामाजिक बांधिलकी ही ह्याच्यातून घडवून आणण्याचा एक चांगला पुण्यकर्म त्यांच्या हातून होत आहे. आणि ह्यासाठी सर्व आमच्या कुणबी समाजातील ज्येष्ठ, थोर, छोटे सर्वांचा लागलेला प्रतिसाद, हातभार हा एक महत्त्वाचा मुद्दा ह्याच्यातून ठरतो शेडगेजी. त्यासोबतच ह्याचमुळे ह्या KPLच्या सामन्यांमुळेच चाणक्य सुपर किंग म्हणून प्रथमतः विजय होण्याचा जो मानाचा म्हणजे आम्हाला जो मान मिळाला, तर ते म्हटलं जाते की फर्स्ट इम्प्रेशन इज अ लास्ट इम्प्रेशन. पण यावेळेला मी टीममध्ये मागच्या वेळेचे 2च विजेतेमधले आहेत, आमचा सागर आणि एक कल्पक म्हणून, जे गेल्या वेळेसुद्धा चाणक्य सुपरमध्ये होते. फक्त यावेळेच्या टीमला मी एवढंच सांगितलेलं आहे, ये दिल मांगे मोर. क्या बात आहे. थँक्यू व्हेरी मच संजोगजी घरात. आपण हृदयाच्या अंतकरणापासून शुभेच्छा दिलेल्या आहेत. राहुलजी घरात जास्त बोलत नाही आहेत, परंतु त्यांची सामाजिक कार्यामध्ये जी झेप आहे, भरारी आहे, ते उत्तुंग आपल्याला पाहायला मिळते. असंच तुमचं सामाजिक कार्य मात्र अव्याहतपणे अविरतपणे चालू राहू द्या. दोन्ही मी घरात साहेबांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर जाऊन मॅचचा आनंद घ्यावा. तर टॉस बॉक्समधून न्यूज सेंटर अशी आहे जो आपण टॉस या ठिकाणी झाला आणि टॉस जिंकत आपण पाहिलं चाणक्य सुपर किंग्स बेटेगाव ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बोल फर्स्ट. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स नाव. थँक्यू व्हेरी मच. चला घाई करा, वेळ दौडू नका प्लीज, वेळ दौडू नका, लगेच घाई करायची आहे. कुणबी प्रीमियर लीग 2021चा हा शानदार सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळतोय. नुकताच अर्धशतक साजरं केलं आणि अर्धशतक साजरं केल्यानंतर मात्र जितेशजी घरत आणि आशिष पाटील जे ओनर आहेत ते पाहायला मिळत आहेत आपल्याला. दहिसर एजे रायडर्स संघाचे यांच्याकडून मात्र गौरव या फलंदाजासाठी 2000 रुपयाचं कॅश प्राईज या ठिकाणी आलेला आहे. एक सुंदर खेळ मैदानाच्या आतमध्ये. चला वेळ दौडू नका प्लीज. कृपया करून जी प्लेइंग 11ची लिस्ट आमच्या या कॉमेंट्री स्टुडिओपर्यंत पोहोचते, ते प्लेइंग 11च्या लिस्टमध्ये प्लेइंग 11चेच खेळाडू खेळतील. जर एखादा खेळाडू इंजुरीने जर त्रस्त झाला, इंजुरी झाली, तर त्याला 12वा खेळाडू म्हणून दुसरा खेळाडू आपण खेळू शकता, परंतु प्लेइंग 11च्या लिस्टमध्ये प्लेइंग 11चेच खेळाडू खेळतील ही सूचना आहे. तर 75 धावा आणि 76 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ मातब्बर. थोडस आज सूर्य आणि ढग यांच्यामध्ये जणू काही लपंडाव सुरू आहे असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. खूप चांगलं स्टँड आपण पाहू शकता. चला वेळ दौडू नका. स्टार्ट ऑफ द मॅच. विरल नायर त्या ठिकाणी मात्र दर्शवत असताना यस मॅच स्टार्ट होते. चला वेळ दौडू नका कृपया करून. सामन्याला सुरुवात होत असताना पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळतोय केतन. यावेळेला ऑन साइडला पहिला चेंडू मात्र यावेळेला आपण पाहतोय स्वप्नील ब्रँडचा ब्रँडेड षटकार. ही ताकद आहे, ही नजाकत आहे स्वप्नील या फलंदाजाची, ही ओळख आहे. आय एम ऑलवेज रेडी, टायगर अभि जिंदा आहे असे दर्शवत असताना यावेळेला पाहायला मिळतोय. आउट ऑफ द पार्क 6 धावा. गुड शॉट. खेळ क्रिकेटचा सामना रंगलाय रे. या षटकार आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर बिनबाद 6 पहिल्या चेंडूवर. जबरदस्त. यावेळेला अग्री प्रीमियर लीग चे आपण पाहतो 10 ते 16 जानेवारी आणि
स्वप्नील पाटील अर्थातच डॉन या नावाने टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते त्यांचं आगमन झालं आमच्या मुख्य मंचावर. त्यांचं कुणबी प्रीमियर लीग 2021 मध्ये डॉन आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम. 6 धावा फलकावर आपण पाहिल्या आणि तदनंतर मात्र यावेळेला चेंज ऑफ पेस आपल्याला पाहायला मिळालं. स्वप्नील एक भरपूर वर्षांचा दांडगा अनुभव आणि अनुभवाची शिदोरी ज्याच्या पाठीशी आहे. फुलटॉस चेंडू ऑन साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला वळवले गेले. डीप मिड विकेटचा क्षेत्ररक्षक पुढे येतोय. तत्पूर्वी एक धाव अर्जित केली जाते. गुड फिल्डिंग, गुड थ्रो. धावसंख्येत भर होत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 7 धावा. 3 चेंडूचा खेळ झालाय. इरादे पक्के स्पष्ट केले स्वप्नील या फलंदाजांनी, कारण आपल्या जीवनामध्ये उन्हाळे पावसाळे खूप पाहिलेत, हारजीत आपल्या जीवनामध्ये पाहिलेले आहेत, चढ उतार पाहिलेले आहेत आणि जेव्हा जेव्हा संकट आली ना तेव्हा तेव्हा संकटाच्या नद्या पार केलेल्या आहेत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 7. कृपया करून मास्क लावणं बंधनकारक आहे कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता. यावेळेला ऑन साईडला टक्कन आवाज आलाय. जबरदस्त टायमिंग यावेळेला पाहायला मिळालं. फेसबुकच्या कमेंट मध्ये म्हणायचं झालं तर मयुरेश नावाचा कडक शॉट. व्हॉट अ टायमिंग, सुपर्ब, मॅग्निफिसंट. 6 धावा. ओम साई सरोवर रोशनजी पाटील बिरवाडी यांच्याकडून मात्र आर्थिक सहाय्य 10,000 रुपयाचं आल्याबद्दल त्यांचं खूप खूप आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. आमच्या समेत कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आहेत सुचेंद्रजी घरत साहेब, जे आधारस्तंभ आहेत कुणबी प्रीमियर लीगचे. त्यांचं आम्ही मनपूर्वक खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. गोड स्वभाव. ऑफ साईडला आपण पाहतोय चीफ शॉट आहे, इनफिल्डच्या वरून खेळला गेला. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू पुढे सरसावतोय, फेकी करतोय. तत्पूर्वी इझिली 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत चित्याच्या चपळाईने. मयुरेश आणि स्वप्नील या 2 खेळाडूंमध्ये चांगलं कॉर्डिनेट आहे आणि जेव्हा मात्र एस, नो अँड वेट या 3 गोष्टींचा जेव्हा जेव्हा तुमच्या मुखातून उच्चार होतो ना तेव्हा गुड रनिंग बिटवीन द विकेट क्लास पाहायला मिळते. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 15 धावा. चेंडू फेकून झाले आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 15 धावा या फलकावर पाहायला मिळतात. एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी अँड स्टँडर्ड या सर्व काही गोष्टी या आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. यानंतर बिग फाईट, बिग मॅच. बॅचेज अँटेकन मयुरेशच्या खेळीला पूर्ण विराम. सुंदर गोलंदाजीचं पृथ्थकरण, कमबॅक कसं करावं हे गोलंदाज यावेळेला केतनने दर्शवून दिलं गेलं. एक षटकार आला, 2 षटकार आले तरी सुद्धा आपल्यावरचं जे दडपण आहे ते दाखवून दिलं नाही. म्हणूनच म्हणतात ना, आयुष्यात कितीही मात्र मित्रांनो कठीण प्रसंग आले तर दुसऱ्याला कधीही तक्रार करू नका, कारण देव असा डायरेक्टर आहे जो कठीण रोल नेहमी बेस्ट ॲक्टरलाच देतो आणि तो बेस्ट ॲक्टर कोण ठरला गेला? केतन. अप्रतिम. एंड ऑफ द ओव्हर. धावसंख्या जाऊन पोहोचते 15 धावा. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. चला, नो मीटिंग नो टाइम. एकवीरा माऊली वैष्णी कारल्याचे डोंगरी. तुझी नजर हाय, नजर हाय, नजर भक्तावरी. तुझी पर्व पहिल्याचा हिरो ठरणारा खेळाडू अर्थातच छोटा पॅक बडा धमाका मिस्टर जितम घरत, मॅन फ्रॉम काटाळे. तोच खेळाडू मात्र नॉन स्ट्राईक एंडकडे आपण पाहू शकतायत. एक चांगलं क्रिकेट. 76 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. एका साईडला नयन घरत आजच्या दिवसामध्ये इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. पालघर तालुक्यामधील एक बेस्ट विकेट किपर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 15 धावा. पहिलं षटक कंप्लीट झालंय. ज्या सरासरीने जायचं आहे त्या सरासरीने आतापर्यंत चांगला खेळ करत असताना स्वप्नील यांच्या बॅटमधून एक षटकार आला. मयुरेशच्या बॅटमधून सुद्धा षटकार आला होता, परंतु जास्तीत जास्त वेळ राहू शकले नाहीत. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज योगेश, जितेश घरत आणि आशिष पाटील यांच्याकडून गौरवसाठी 2,000 रुपयाचं कॅश प्राईज. आणि मी त्यांना विनंती करेन की आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये या प्लीज. तर यावेळेला नोचा इशारा दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला आणि धावांची गती जर आपण पाहिली थोडंसं
यावेळेला कंबरेच्या वरती असल्या कारणानं बिमरच्या स्वरूपात 9चा इशारा या ठिकाणी दर्शवला गेला. आशुतोष व्यवहारे आणि विरल नायर हे 2 पंच पाहायला मिळतात सकाळच्या सत्रामध्ये. धावांची गती जर आपण पाहिली तर अतुल घरत आमचे गोल्डन मॅजिक फिंगर दर्शवत आहेत 17 धावा आणि फ्री हिटचा सिग्नल त्या ठिकाणी दिला जातोय. डोक्यावरून हात फिरवला जातो. अर्थातच फलंदाजाला फ्री लायसन्स या ठिकाणी मिळतोय. फुलटॉस चेंडू आणि यावेळेला सोने पे सुहागा सरळ चेंडूला मात्र फेकून दिलंय 6 धावांकरता. क्रॅकिंग शॉट, छोटा पॅक, बडा धमाका. जितम घरत, ब्रँड ऑफ काटाळे. आदिवासीला कोळी वाऱ्यात नारळी पानाच्या त्या सोपऱ्यात आदिवासीला कोळी वाऱ्यात नारळी पानाच्या त्या सोपऱ्यात. थँक्यू. वेलकम बॅक. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 23 धावा. प्रीतम घरत अर्थातच गोट्या कुठे असतील एक चांगले समालोचक आहेत. मी त्यांना विनंती करेन की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. कॉमेंट्री स्टुडिओमध्ये या. तर षटक क्रमांक 2 आणि दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर जबरदस्त आक्रमकता यावेळेला दाखवली गेली. कारण पॉवर प्लेचं बंधन आणि पॉवर प्लेच्या बंधनात आतापर्यंत यावेळेला सुपर बॅटिंग पाहायला मिळते. अप्रतिम बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटचं एज घेऊन चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय शॉर्ट गली झोनमध्ये. तत्पूर्वी 1 धाव वर्जित केली जाते. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 24 रन्स, 24 धावा. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. यानंतर होणारा सामना जाणता राजा काटाळे आणि चाणक्य सुपर किंग्स बेटेगाव. बिग फाईट, बिग मॅच. यावेळेला ऑन साईडला आपण पाहतो सरळ चेंडूला मात्र या वेळेला हुकच्या फटक्यात कन्वर्ट केलं. चेंडू निघून जाईल. आमच्या लाडक्या मायबाप प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी KPL चौकार. गुड शॉट. चौकार आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 28 धावा. सुंदर सुपर बॅटिंग. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू यष्ट्यांच्या वरून हाय हॅलो बाय बॅक करत चेंडूची सांगता होत असताना आपण पाहतोय. या अगोदर रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला गेला होता. थोडीशी आमची नजर हटली गेली होती. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 28, 28 धावा. एक गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला ऑन साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम या ठिकाणी केलं गेलंय. एक धाव काही रोखू शकणार नाही आहेत. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 29. 29 धावा या फलकावर पाहायला मिळतं. 76 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग करताना कुल माइंडेड यावेळेला खेळी करत असताना स्वप्नील एका साईडला आपण पाहतोय आणि एका साईडला जितम घरत. परंतु आतापर्यंत दबदबा वर्चस्व राहिलंय ते फलंदाजांच्या माध्यमातून. या वेळेला आपण पाहू शकतायत पंचांकडे दाद मागण्यासाठी मात्र तयार होते गोलंदाज योगेश. कारण स्वप्नील यांनी थोडीशी क्रीज सोडली होती. डेड बॉल त्या ठिकाणी अनिर्णित चेंडू मात्र दर्शवला गेलाय. खूप सुंदर स्पर्धा. कुणबी प्रीमियर लीग 2021चं ही शानदार पर्व. अप्रतिम स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेला. जबरदस्त अप्रतिम गेंद बल्ले से ऐसे निकली जैसे बंदूक से गोली, गोली की रफ्तार से निकलती हुई गेंद. गेंद जा रही है सीमा रेखा के बाहर. चव्वाता हुआ. गुड शॉट. सुपर टायमिंग. बॅकफुटला गेले. सुरेख संतुलन होतं. बॅटचं एलिव्हेशन लाजवाब पाहायला मिळालं आणि या चौकार आणि जितम घरच्या बॅटमधून चौकार आला आणि संघ जाऊन पोहोचतोय फलकावर 33 धावा. 33 लॉस ऑफ 1 विकेट. 2 षटक आतापर्यंत कंप्लीट झाले आणि या वेळेला जर आपण पाहिलं तर 18 चेंडू आणि विजयासाठी 43 धावांचं लक्ष असेल. सामना बॅलेन्सिंग आहे आणि या वेळेला जितम घरत आणि स्वप्नीलची बॅट तळपली गेले. म्हणतात ना स्वप्नांचा पाठलाग करताना आपल्याला किती मैल दूर पळावं लागेल हे कोणीच सांगू शकणार नाही. आपल्याला पळावंच लागेल आयुष्याच्या जीवनामध्ये. कारण थांबला तो संपला. आदरणीय सन्माननीय विश्वासजी पाटील उर्फ दिनेश या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. नवलीवरून आलेले आहेत. मी त्यांना विनंती करेन की सर आपण सन्मानानं व्यासपीठावर या.
धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर अतुल घरत आम्हाला दर्शवतात की 33 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आतापर्यंत जितमचा विचार केला 3 चेंडूमध्ये 11 धावा आणि 7 चेंडूमध्ये 13 धावा स्वप्नील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. गुड बॅटिंग, जणू काही ही खेळपट्टी आता मात्र स्वप्नील आणि जितमच्या प्रेमात पडलेली आहे. थोडंसं स्पीडअप करा. मित्तल वारंवार आम्हाला सूचना देतात कारण त्यांना माहिती आहे वेळेचं भान खूप महत्त्वपूर्ण भूमिका आहे. मैदानाच्या आतमध्ये आज आपल्याला 10 सामने खेळवायचे, 70 षटकांचा सामना, एकंदरीत आपल्याला जवळजवळ 100 षटकं अजून सुद्धा मात्र आपण पाहू शकणार आहोत आजच्या दिवसामध्ये. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 33 धावा, 18 चेंडू 43 धावा. धावा होऊ शकतील, मी करेन, आत्मविश्वास खूप महत्त्वपूर्ण भूमिका असेल. प्रेमित राऊत एक विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, परंतु कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं त्यांना स्ट्रॉंग राहावं लागेल. या ऑफ साईडला आपण पाहतो हलकेशा हाताने फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलं गेलंय. एकदा वर्जित केली जाते. स्वप्नील एका साईडला लेजंड खेळाडू तर एका साईडला अपकमिंग नवतरुण उभारता सितारा ज्याच्याकडे पाहिलं जातं जितम घरत आपण पाहतो. भरपूर मॅन ऑफ द सिरीज, मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय. तर एका साईडला स्वप्नील यांनी खूप आपल्या करिअरमध्ये डंका वाजवलाय. आपल्या गावाचं नाव उज्ज्वल करत असताना आपण पाहू शकतात. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 34 धावा 1 गडी बाद. स्वप्नील घरात एका साईडला परनाळी गावातून बिलॉंग करताना पाहायला मिळतात. यावेळेला ऑफ्टमच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं. थोडंसं बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न केला आणि सरळ चेंडू गॅदर केला जातोय यष्टीरक्षकाच्या भूमिकेत. यष्टीरक्षक. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 34 धावा, चेंडू आहे 16 आणि 42 धावा. विजयासाठी सेन्सिबल क्रिकेट. यावेळेला फक्त हलकेशा हाताने सॉफ्ट अँड बॉटम हँडचा परिपूर्ण उपयोग केला होता. चेंडूला फक्त ढकलून दिलं. फॉरवर्ड डिफेन्स ज्याला म्हटलं जातं, तत्पूर्वी 1 धाव वर्जित केली जाते. कारण एक एक धाव म्हटलं की क्रिकेटमधील खेळाडूंचा श्वास आहे. एक एक धाव म्हटलं की क्रिकेटमधील खेळाडूंचा प्राणवायू अर्थातच ऑक्सिजन. आणि एक एक धावेसाठी झगडताना आपण पाहतो लिटिल मास्टर वेंगुर्लेचे राहणारे 32 शतकं सुनील मनोहर गावस्कर यांनी झळकावली आणि ती सुद्धा बिना हेल्मेटने. ज्यांनी सांगितलं एक एक धाव जसं मुंबईची लाईफलाईन लोकल तर क्रिकेटची लाईफलाईन एक एक धाव आपल्याला पाहायला मिळते. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 35 धावा, चेंडू आहेत 15 आणि विजयासाठी 41 धावा सरकार चॅलेंजर बेटेगाव संघाला. स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. जितम घरत वेगाने धावतायत. स्वप्नील यांना मात्र 1 धाव घेण्यास मजबूर केलं गेलं आणि एकेरीच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 36 रन, 36 धावा. चेंडू आहेत 14 आणि 14 चेंडूमध्ये 40 धावा. ही ताकद आहे ती प्रेमित राऊत या गोलंदाजाची. कारण अनेक फलंदाजांना ज्यांनी स्वतःच्या गोलंदाजीच्या कुशल नेतृत्वावर ज्यांनी भंबेरी उडवलेली आहे, ज्यांनी मात्र यष्ट्या उद्ध्वस्त केलेत आणि आज सेन्सिबल गोलंदाजी केली जाते. यावेळेला ऑन साईडला पाहिलं न्याळलं चेंडूला मात्र यावेळेला आपण पाहतोय भिरकावून दिलं. ही ताकद आहे जितम घरत या फलंदाजाची. कारण क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट आणि जितम घरत या फलंदाजाकडे तेवढी क्वालिटी आहे अप्रतिम. कारण एखाद्या चांगल्या गोलंदाजाला जेव्हा स्ट्रोक खेळला जातो ना तेव्हा होप्स त्यांचे ऑटोमॅटिक वाढले जातात. 6 धावा आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर तब्बल जाऊन पोहोचते 42 धावा. गुड शॉट बाय जितम घरत. कमालीचा फटका पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून तुम्ही 1 वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही तर 1000 वेळा हा स्ट्रोक पाहू शकतील आणि खरोखरच आमचे लाडके प्रेक्षक वर्ग या मॅचचा मनमुराद आनंद घेत आहेत. प्रत्येक आमच्या मायबाप प्रेक्षक वर्गांना विनंती करेन आपण मास्कचा वापर करा. अजूनपर्यंत आपण थोडंसं भयावह परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते, परंतु अजून ती परिस्थिती ओढावी नाही त्याकरता आपण ईश्वरचरणी प्रार्थना करूया. परंतु आपण जे बंधन आहे ते मात्र ते आपण बंधन शिथिल केलेले नाही आहेत अजून. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला मात्र ऑफ साईडला सुरेख पद्धतीने अप्परकटच्या माध्यमातून इंटेलिजंट क्रिकेट. क्या बात आहे जितम घरत. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. पहा टाळ्यांचा गजर काय येतोय आणि या चौकाराने षटकार चौकाराने नंतर स्कोर धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 46 रन. षटक क्रमांक 3 कंप्लीट झालेत. आता चेंडू आहेत 12 आणि 12 चेंडूमध्ये सरकार चॅलेंजर बेटेगाव संघाला विजयासाठी 30 धावांचं लक्ष असेल. सामना होता कुठे आला कुठे. 15च्या सरासरीने चाललेत. जबरदस्त यावेळेला म्हणतात ना चला वेळ दौडू नका, कारण विरल नायर त्या ठिकाणी अतिशय दक्ष आहेत. आशुतोष व्यवहारे पंच वेळेची दिरंगाई करू नका. 12 चेंडू आणि 30 धावा. म्हणतात ना हिमतीने हरा, परंतु हिम्मत क्रिकेटच्या मैदानात कधीच हारू नका.
कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यामध्ये कोणालाच विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे. म्हणून हे ध्येय जर गाठायचं असेल तर तुम्हाला त्या प्रकारची फलंदाजी करावी लागेल. 12 चेंडू 30 धावा. विश्वासजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. वेलकम सर, आपलं सकाळच्या सत्रामध्ये हार्दिक स्वागत. शुभ सकाळ. धावसंख्या फलकावर जर आपण पाहिली तर 46 धावा. विजयासाठी 12 चेंडू आणि 30 धावा. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली जाते. खूप चांगलं क्रिकेट. विश्वासजी पाटील साहेब यांनी विश्वास कुणबी प्रीमियर लीग 2021 मध्ये आणि सातत्याने दर्शवत आहेत आणि विशेष सहकार्य उर्फ दिनेश या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळाले 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य यावेळेला पाहायला मिळतं. धन्यवाद विश्वासजी पाटील साहेब, आपलं खूप मोलाचं सहकार्य आहे. चला वेळ दवडू नका. पंच त्या ठिकाणी वॉर्न करतायत. तुम्हाला टायमिंग खूप महत्वाची भूमिका असेल. बारा चेंडू आणि विजयासाठी 30 धावा. 12 चेंडू 30 धावा. 30 धावा 12 चेंडू. जबरदस्त सामना. चला वेळ दवडला जातोय खूप. दैसर एजे रायडर्स वर्सेस सरकार चॅलेंजर बेटेगाव. यानंतर होणारा सामना आपल्या सर्वांच्या भेटीला येतोय. ऑन साईडला स्लॉक स्वीपचा फटका पाहायला मिळतो. सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं. डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगला चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं मिस्टर नंदनच्या माध्यमातून. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाते आणि धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 47. विजयासाठी 11 चेंडू 29 धावा. सामना बॅलेन्सिंग आहे. अजून सुद्धा मात्र धावा होऊ शकतील तर विकेटच्या शोधामध्ये आहेत. ही जोडी कधी ब्रेक होईल आणि कधी सेलिब्रेशन टाइम पाहायला मिळेल, परंतु त्यासाठी तुमचा आत्मविश्वास खूप महत्त्वपूर्ण भूमिका असेल. श्री छत्रपती संभाजीराजे क्रीडांगण बेटेगावचं हे ऐतिहासिक मैदान. यावेळेला स्क्युअर ऑफ द विकेट जरूर खेळला गेला. इंटू द गॅप मध्ये चेंडू स्विंग होतोय. चेंडू नंदनला बीट करून निघून जाईल. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी काय कमालीची फलंदाजी केले. विलक्षण कामगिरी करताना धावांची अक्षरशः मॅन्युफॅक्चरिंग मशीन आणि धावांचा भूक न मिटणारा खेळाडू अर्थातच जितम घरात स्वप्नील घरात. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 51 धावा. अर्धशतक सांघिक फलकावर. 10 चेंडू आणि 25 धावा. 10 चेंडू 25 धावा. 25 धावा 10 चेंडू. एका साईडला एजे रायडर्स दैसर अँड सरकार चॅलेंजर्स बेटेगाव. ऑन साईडला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. चेंडू मात्र निघून जाईल. बॅकवर्ड स्क्युअर लेगला एकदम वेगाने दुसऱ्या धावेसाठी वळाले. जितम घरात जीवाची आकांक्षा करतायत. व्हॉट अ एफर्ट. नो पेन नो गेन. कष्ट विना फळ नाहीये. कारण मित्रांनो खेळाडूंना आयुष्यात कोणतंही क्षेत्र असो कष्टाला पर्याय नाहीये आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील ना तर यशालाही पर्याय नाहीये. चेंडू आहेत तुमच्याकडे जवळजवळ 9 आणि 9 चेंडूमध्ये 23 धावा. सुपर मॅच. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न गौरव मात्र चतुराई दाखवत असताना त्या ठिकाणी पाहायला मिळतात. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. ती जाऊन पोहोचते 53 रन्स. चेंडू आहेत 8 आणि 8 चेंडूमध्ये 23 धावा. थोड्याच वेळात मंथन करत आमचे साथी समालोचक यांचं आगमन होईल. यावेळेला मात्र ऑन साईडला फटका चांगला आहे. घुटना टेक, तमाशा देख, घुटना टेक, सिक्सर देख. क्या बात आहे जितम गरत. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. टाळ्यांचा गजर येतोय आणि षटकार आणि धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचते 59. आता चेंडू आहेत 7 आणि 7 चेंडूमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 17. चेसिंग कंपल्सरी आहे हे लक्षात असू द्या. प्रत्येक खेळाडूंच्या माइंडमध्ये फिट ठेवा. 7 चेंडू 17 धावा. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. सुपर्ब अँड मॅग्निफिसंट बॅटिंग बाय जितम घरत. जितम घरतने क्लास दाखवलाय आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून. यावेळेला ऑन साईडला पुन्हा एकदा मात्र डीप मिड विकेटला चेंडू वेगाने निघून जातोय. तत्पूर्वी क्षेत्ररक्षण खूप चांगलं होतं. एक धाव काही रुकू शकणार नाहीयेत. आता 6 चेंडू 16 धावा. 76 धावांचा लक्ष्यांचा पाठलाग करताना ध्येय काय असतं हे मात्र दाखवून दिलं गेलंय. आणि आता 6 चेंडू 16 धावा. जसा सामना व्हायला हवा तसा मात्र सामना झालाय, परंतु उशीर खूप झालेला आहे या पहिल्या सामन्याला.
तर कृपया करून थोडंसं कव्हर करा टायमिंग. वेळ दौडू नका प्लीज. टीम मीटिंग जास्तीत जास्त करू नका. आपण पाहतोय कैलासवासी सीताराम जयराम राऊत पास्तळ यांचा आज स्मृतिदिन आणि या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या सुपुत्राने मात्र श्री शशिकांत सीताराम राऊत यांच्याकडून मात्र आर्थिक सहाय्य आर्थिक स्वरूपात या ठिकाणी दानशूर व्यक्तिमत्व पाहायला मिळतं. ते शशिकांत सीताराम राऊत यांच्याकडून मात्र 5,001 रुपयाची देणगी आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त करतायत. खूप खूप आम्ही शतशः आभार व्यक्त करतोय. थँक्यू व्हेरी मच शशिकांतजी सीताराम राऊत साहेब. आपलं मोलाचं सहकार्य आहे. आपल्याला शतशः आपला आभार आहे. तर 6 चेंडू आता मात्र यावेळेला आपण पाहतो 6-16चं समीकरण. उजव्या हाताने प्रेमित यावेळेला आपण पाहतो अप्रतिम कारण एक्सपिरियन्स आहे या गोलंदाजाकडे. प्रेमित राऊत आपण पाहू शकतायत. तर प्रेमित राऊत त्या ठिकाणी सांगतायत की गरज नाही आहे अशा प्रकारची फेकी करण्यासाठी. 5 चेंडू आणि 16 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आज कुणबी समाज बांधव एकत्रित येऊन या स्पर्धेचा जो आज क्लास वाढलेला आहे वाखाणण्याजोगे आपण पाहतो. 5 चेंडू 16 धावा जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. व्हॉट अ मॅच. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न सेफ झोन मध्ये असेल नो डाऊट अबाउट इट. एकदा वर्जित केली जाते दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत 2 धावा निश्चित स्वरूपात पाहायला मिळतात. या दुहेरीच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 62 रन 62 धावा. आता येणारे चेंडू आहेत 4 आणि 4 चेंडूमध्ये विजयासाठी सरकार चॅलेंजर बेटेगाव संघाला 14 धावांचं लक्ष असेल. खूप चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. कालपासून या क्रिकेटच्या रणसंग्रामाला सुरुवात झाली. घमासान महायुद्ध आपण पाहू शकतायत. या चेंडू आणि फळीचं क्रिकेटचं द्वंद्व युद्ध. या वेळेला हेलिकॉप्टर शॉट लँड केला जातोय. सरळ चेंडू निघून जाईल. 1 बाउन्सने चौकार. पुन्हा एकदा सामन्यामध्ये येत असताना मिस्टर जीतम घरात ही क्वालिटी दर्जाची फलंदाजी. 3 चेंडू आणि 3 चेंडूमध्ये 10 धावा. काय जबरदस्त सामना पैसा वसूल मॅच. अशा प्रकारच्या हे सामने मात्र तुम्हाला स्टेडियम मध्ये सुद्धा पाहायला मिळणार नाहीत. ते हे मात्र सामने आपण पाहतो श्री छत्रपती संभाजीराजे क्रीडांगण बेटेगावच्या मैदानात पाहायला मिळत आहेत. जितमच्या बॅटमधून 41 धावा आणि धाव संख्या जर आपण पाहिली तर 66 धावा. एका साईडला 16 धावांवर खेळी करतायत स्वप्नील घरात. जितम घरात या फलंदाजांचा मनमुराद आनंद घेत आहेत नॉन स्ट्राईक एंडला उभं राहून. 3 चेंडू आणि 10 धावा. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. म्हणतात ना रात्र नाही स्वप्न बदलते दिवा नाही वात बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी कारण नशीब बदलो न बदलो मात्र वेळ नक्कीच बदलते खेळाडूंनो. ऑन साइडला जबरदस्त प्रहार केला गेलाय. स्लॉक स्वीपचा फटका खराब क्षेत्ररक्षण आणि सरळ चेंडू सीमारेषा पार चौकार. 2 चेंडू 6 धावा. हृदयाची स्पंदने वाढली जात आहेत. ओ माय गॉड हे काय घडलं जातं. आता चेंडू आहेत 2 आणि 2 चेंडूमध्ये 6 धावा. म्हणतात ना की 99% मेहनत घ्या आणि 1% देवावर सोडा. अर्थातच लक फॅक्टर. 2 चेंडू 6 धावा. जितम घरात इज ऑन फायर ऑलरेडी झालाय परंतु आता मात्र बॅट अजून तळपले आणि धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 70 धावा. 2 चेंडू 6 धावा. अप्रतिम सुपर मॅग्निफिसंट. पुन्हा एकदा प्रेमित राऊत एका साईडला आपण पाहू शकतायत. एका साईडला छोटा पॅक बडा धमाका. या वेळेला मात्र सरळ बॅटने खेळलाय आणि चेंडूला मात्र या वेळेला 1 चेंडू राखून बॅट दाखवायची आहे. जितम बॅट दाखवायची आहे. जबरदस्त टाळ्यांचा गजर येऊ द्या. 51 काय कमालीचं आउटस्टँडिंग अँड फॅब्युलस मानाचा मुजरा आहे जितम घरात या फलंदाजाला. म्हणतात ना परफॉर्मन्स इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. आणि जबरदस्त या ठिकाणी आपण पाहू शकलात 76 धावा शक्य होऊ शकतील का आव्हान आणि या वेळेला मात्र शक्य करून दाखवलं कारण क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं खेळाडूंनो ते मात्र दर्शवून दिलं गेलं. जबरदस्त